नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन गोड पदार्थ बनवणार आहोत। त्याचे नाव आहे बकलावा। ही एक टर्किश स्वीट डिश आहे व त्याचे आज मी इझी वर्जन बनवणार आहे। त्यासाठी मी इकडे रेडीमेड समोसा शीट्स घेतले आहेत। त्याचे 2 भाग करून घेऊया। लहानपणी आपण पेपरचा फॅन बनवायचो, त्याच पद्धतीने ह्या शीट्स फोल्ड करून घेऊयात। अशा प्रकारे सेंटरमधून शीट फोल्ड करून घेऊयात व टूथपिकने आपण फिक्स करून घेऊयात। बकलावाला फॅनचा शेप देण्यासाठी शीट आपण थोडी स्प्रेड करून घेऊयात। अशा प्रकारे बाकीचे सुद्धा बकलावा मी तयार करून घेते। अशा प्रकारे सर्व बकलावा शीट्स रेडी आहेत। आपण हे तेलात फ्राय करू शकता किंवा एअर फ्रायरमध्ये बेक करू शकता। मी इकडे एअर फ्रायरमध्ये बेक करत आहे। त्यावर थोडेसे ऑइल स्प्रे करून घेऊया। एअर फ्रायरमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटे ठेवूया। बकलावामध्ये वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्सचे मिश्रण ॲड केले जाते। मी इकडे पिस्ता आणि अक्रोड घेतले आहेत। तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घेऊयात। तोपर्यंत आपले बकलावा शीट्स पण रेडी झाले आहेत। आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊयात। त्यासाठी टोपामध्ये 1 ग्लास पाणी घेऊन 1 वाटी साखर ॲड करूयात। आपण लिंबाचा रस पण ॲड करू शकतो। आता आपण बकलावा तयार करूयात। त्यासाठी बकलावा शीट घेऊन त्यावर मेल्टेड चॉकलेट स्प्रेड करून घेऊयात। मी इकडे डार्क चॉकलेट प्रेफर केले आहे। तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे कोणतेही चॉकलेट ॲड करू शकता किंवा चॉकलेट ॲड नाही केले तरी चालेल। त्यानंतर त्यावर ड्रायफ्रूट्स ॲड करूयात। बकलावा शीट ड्रायफ्रूटने चांगली कोट केल्यानंतर त्यावर आपण शुगर सिरप ॲड करूया। जर आपल्याला चॉकलेट नको असेल तर सर्वप्रथम बकलावा शीट ही शुगर सिरपमध्ये डीप करून घ्यावी व त्यानंतर ड्रायफ्रूट्सने कोट करून घ्यावी। अशा प्रकारे आपले फॅन शेप चॉकलेट बकलावा रेडी आहेत। तुम्ही घरी आवर्जून हे ट्राय करा व कसे झाले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।